कारल्याची चव कडू असते म्हणून भरपूर लोक कारलं खात नाही. अशा प्रकारे क्रिस्पी कारले फ्राय करून पहा, नक्कीच आवडीने खाऊ लागेल. आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी 250 ग्रॅम कारली स्वच्छ धुवून घेऊया. त्यानंतर कट करून त्यातल्या बिया काढायच्या. आता यावर 1 चमचा मीठ ऍड करून सर्व कारल्याला मीठ लावून कारल्याला मिठाचं पाणी सुटल्यानंतर पुन्हा एकदा कारली स्वच्छ धुवून घेऊया. त्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो. धुतल्यानंतर कारल्यावर 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा धना पावडर, चिमूटभर हळद, 1 चमचा तिखट मिरची पावडर, 1 चमचा कलरची मिरची पावडर, 1 चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा काळं मीठ, 4 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणि चवीनुसार मीठ ऍड केल्यानंतर हे सर्व मसाले कट केलेल्या कारल्याच्या तुकड्यांना व्यवस्थित कोटिंग करून घेऊया. पाण्याचा जराही वापर न करता अशा प्रकारे कारल्याला सर्व मसाले कोटिंग करून घ्यायचे आहेत. यावर थोडासा लिंबू पिळून आता एका तव्यामध्ये तेल ऍड करून कट केलेली कारली दोन्ही बाजूनी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायची आहे. एक बाजू फ्राय झाल्यानंतर पलटी करून दुसरी बाजू फ्राय करायची. अशी ही तयार झालेली क्रिस्पी कारली फ्राय रेसिपी डाळ भातासोबत किंवा चपातीसोबत